तर तुम्ही दोघं करताय, तुम्ही आता तिथं बघितल्या म्हशी ज्या आणल्यात, तर इथं आल्यानंतर कसं वाटलं? म्हणजे तिथल्या म्हशी इथं घेऊन आल्यानंतर त्या कशा तुम्ही सेट केल्या किंवा त्या कशा इथं आपल्या इथं तयार केल्या? तिथनं इथं आणल्यानंतर त्यांना खीर घालणे, त्यांना गुळाचा मसाला तयार करून देणे, तेल गुळ वगैरे देणे, चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित केलं. मग बाकी काय 15 दिवसानंतर जनावर सेट झाली. ट्रॅव्हलिंग मधनं आल्यानंतर जरा ट्रेस मध्ये होती थोडी. 15 दिवसांवर व्यवस्थित सुरुवात लागली. तिथलं दूध जे तिथं मी बघितलेलं होतं ते इथं दूध मला पास झालं जनावरांचं. ओके महावीर जी, अभी आपके यहाँ कैसे चल रहा है और अभी क्या रेट से मिलेगा? सर जी नॉर्मल रेट चले हुए, अभी मान लो जनवरी फरवरी में रेट बढ़ते हैं, अभी दिसंबर का महीना लगने वाला है, अभी नॉर्मल रेट है. जो पहले 3-4 महीने से रेट चल रहे हैं अभी वही रेट चल रहे. अभी तुम्हारे पास अगले मंथ आने वाले हैं ना ये? हाँ. तो ऐसे कितना कस्टमर आता है मंथली आपके पास? सर जी रूटीन में 15 गाड़ी निकल जाती है हर महीने. हर महीने? हाँ. आपका महाराष्ट्र में बहुत? महाराष्ट्र में हर जगह गाड़ी जाती है लगभग, पूरे महाराष्ट्र में. इनका केयर में क्या आपको अच्छा लगा इधर? इनका केयर बहुत अच्छा लगा सर जी. इनका भैंस का जैसे अपने बच्चों के परिवार जैसा सदस्य मानते हैं और इनका दिल से वो करते हैं, केयर करते हैं. जो नया किसान तुम्हारे पास आने वाला है उनका क्या मैं सलाह? किसान को यही सलाह देता हूँ कि आप जो भी पशु है उसको अपने परिवार का सदस्य मान के उसको अच्छी तरह केयर करोगे तो अपने को प्रॉफिट मिलेगा. हरियाणा में भी ऐसे ही करते हैं सब लोग, अपने पशुओं को अपने बच्चों जैसा ही मानते हैं. तुम्ही काय शेवटचा सल्ला द्या? शेवटचा सल्ला म्हणजे असा आहे, ॲक्च्युली मी बरेच वर्ष झालं ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल बघतोय. काय होतंय, ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे खरोखर आणि ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं नाही फक्त चौकशी करायची आहे, अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात किंवा निगेटिव्हनेस शेतकऱ्यांच्या इतर पोहोचवतात. ते करू नका, कारण की आज हरियाणामध्ये असे चांगले डीलर सुद्धा आहेत जे की डिस्ट्रीब्यूट करतात आणि युट्यूबर्स पण इतके चांगले आहेत की जे रियालिटी दाखवतात. हे पण महत्वाचं आहे, कारण की आज ह्या लोकांच्या दोघांच्या मुळे आज मी एक चांगला सेटअप उभारू शकलोय. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट सांगेन मी, जोही तुमच्याकडे लेबर असेल त्याला लेबर समजू नका. आता जो काही यूपीचा भैया असेल, बिहारचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल त्याला माणसाप्रमाणे वागणूक द्या. इम्पॉर्टंट तुमच्या घरच्यासारखी केअर करा, तर तुमच्या हा जवळजवळ 30-35 लाखाचा जो तुम्ही आणताय इन्व्हेस्ट करताय त्याची काळजी व्यवस्थित घेईल. जर तुम्ही त्या लोकांना हिडीस पिडीस केला किंवा जनावरांना हे करत राहिलात तर तुम्ही सक्सेस कधीच होत नाही. आणि इम्पॉर्टंट तुमचं जेवढं प्रामाणिकपणा आहे कुठल्याही बाबतीत तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला चांगलंच होईल त्याबद्दल. आणि जरी कुणाला यायचं असेल माझ्या फार्मवर तरी माझा फार्मचा ॲड्रेस मी परत एकदा सांगेन, स्वर्गीय शरद केशवराव कुलकर्णी डेअरी फार्म कूर, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर. आणि या ठिकाणी तुम्ही येऊन सौरभ कुलकर्णी किंवा स्वानंद कुलकर्णी जरी बोललात तर तुम्हाला माझ्या फार्मवर आणून सोडतील. आणि या ठिकाणी या तुम्ही फार्मची व्हिजिट करा. माझ्या म्हशी कशा आहेत, काय रेटनं घेतल्या, प्लस तुम्ही माझा जुना व्हिडिओ आहे ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला, तुम्ही या महावीरजींशी पण संपर्क साधू शकता आणि तुम्ही म्हशी घेऊ शकता. धन्यवाद. तर तुम्ही आता 90 म्हशीकडे जाताय, त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून शुभेच्छा. अशीच तुमची प्रेरणा तुमच्या सोबत ठेवा, असाच मोटिवेशन स्वतःला स्वतः करत राहा आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही वाटचाल करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. म्हशी खरेदी करणं हा महत्वाचा भाग नसतो, तुम्हाला किती त्या व्यवसायामधलं कळतं, तुम्हाला तो व्यवसाय तुम्ही स्वतः किती यशस्वी करू शकता हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही म्हशी खरेदी करताना स्वतः काळजी घ्या. तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं घेऊ शकता. आता यांचा आम्ही रिकमेंड करतो, पण तिथं तुम्हाला जर धार काढायला येत नसेल तर त्याचा काय उपयोग नाहीये. तुम्ही स्वतः तिथं जाऊन जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं तर ते करतात, हे पण तुम्हाला सजेशन करतालच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.